मध्ये आपलं स्वागत आहे. सगळे हा जराने काय पाहिला तर काय पाहिला सकाळी आम्ही आज खूप लवकर उठलो होतो, कारण की आम्हाला निघायचं होतं अंबाजोगला. सो मी विरूसाठी पटापट नाश्ता बनवून डब्यात घेतला आणि विरूला हे कपभर दूध पाजवलं. किती दिवसांनी मला हा नजारा दिसला होता. सकाळच्या 6 वाजता आम्ही उठलो होतो. मग पटकन आम्ही तयार झालो आणि विरू आम्हाला बाय बाय करत होता. मग घेतलं त्याला पण आणि गाडीमध्ये टाकला आणि आम्ही निघालो अंबाजोगाईच्या दिशेने. मग विरूच्या आजीच्या मांडीवर बसून सूर्यदर्शन करत होता. त्यानंतर विरूला मी दाखवली ना, मिलिटरीची व्हॅन होती, मग ती दाखवली. मग पुढे आम्हाला काही गाड्या दिसल्या ज्या मुंबईवर रिटर्न जात होत्या. मराठा आरक्षणाच्या ज्या काही गाड्या होत्या. सो मग विरू पुढे गेला त्याच्या आजोबांच्या तिथे आणि ज्या बाबाने आजोबांसोबत मस्ती करत होता, कारण की ट्रॅफिक होती. सो सावकाशी गाडी चालत होती. मग पुढे आम्ही रांजणगावच्या गणपतीला बाहेरूनच दर्शन केलं. त्यानंतर मग आम्हाला लागली होती भूक. नाश्ता राहिला होता. सो एक छानसं हॉटेल बघून आम्ही ना मस्तपैकी फुल नाश्ता केला आणि त्यानंतर मस्तपैकी अशी स्ट्रॉंग कॉफी पिली. मग विरूने नाश्ता झाल्यानंतर ना असा शतपावली करत होता त्याच्या आजोबांसोबत. मग मी विरूला घेतला आणि मी पण विरूसोबत शतपावली केली, कारण की नाश्ता एकदम हेवी झाला होता. त्यानंतर ॲज युजल विरूबा मस्तपैकी विरूने तारून दिला आणि विरू झोपला. मग पुढे आल्यानंतर आणखीन थोडीशी जरा गर्दी लागली होती. थोडंसं मध्ये मध्ये ना आम्हाला अशी ट्रॅफिक लागत होती, पण ते आता आम्हाला रोजची नेहमीची सवय झालेली आहे. मग विरू झोपला. मग मी म्हटलं चला आता आपण पण ना थोडासा आराम करा. मग मी जरा आराम केला आणि अंबरण्याच्या घाटात आले की म्हणून ड्रायव्हर चेंज केला आम्ही. मग मी बसले ड्रायव्हिंग सीटवर आणि मस्तपैकी ना ह्या हिरवळीमधनं गाडी चालवली. ह्या अंबरण्याचा रस्ता नसला भारी आणि असा अजिबात वाटत नाही की आम्ही म्हणजे मी अंबाजोगाईला बीड जिल्ह्यामध्ये चालले, म्हणजे असं जे म्हणतात ना दुष्काळाने असं काही नाही. खूप सुंदर आहे आमचा एरिया. मग पुढे आल्यानंतर आम्हाला लागली भूक. मग एका शेतामध्ये इतकं सुंदर हॉटेल होतं, सगळी खडीबिडी होती खाली. विरू मस्तात खेळत होता आणि विरूची बाबा अशी विरूला उचलून अशी मध्ये आणत होती, बाबा इकडची खडी खेळ बाहेर नको जाऊ. सो आम्ही छानपैकी जेवण केलं. टेस्टी जेवण पण खूप सुंदर होतं. जेवण झाल्यानंतर विरू जरा बाहेर बाजूवरती बसला, थोडासा खेळा आणि हे सागर हॉटेल होतं तिथं जेवण झालं. मग तेवढ्यात आम्हाला समोर दिसले बदकाची जोडी. मग विरू तर त्यांच्या मागेच पळत होता. शेवटी विरूच्या भावाने त्याला उचलला आणि जाऊन त्याला अशी बदकं दाखवली. नंतर मी पण जरा बदकांच्या मागे पळाली, पण बदकं काही हाताला आली नाही. मग आमचं झालं जेवण आणि आम्ही निघालो. परत गाडीमध्ये बसलो. मग विरूने मी जरा सोबत टाइमपास केला. मग विरूला जरा बाबाची आठवण आली म्हणून विरू त्यांच्या सीटच्या मागे असा उभारून बाबा मी त्यांच्या पाठीशी असं बसला. मग सगळे आपापल्या मोबाईलमध्ये बिझी होतो म्हणून त्याचा मोबाईल काढला आणि घ्यायला हॅलो करत बसला. परत एकदा मग विरू अशी त्याची पॉवर नॅप घेतला आणि त्याची पॉवर नॅप घेईपर्यंत मी पण जरा आराम केला आणि फायनली आम्ही आय लव्ह अंबाजोगाईमध्ये केली एंट्री. आणि हे बघा, हे आहे आमचं घर. आणि आम्ही 4च्या दरम्यान अंबाजोगाईला घरी पोहोचलो. मग थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग विरू असा पॅकपुक झाला आणि समोर गणपती बसवल्यामुळे इतकं जोरजोरात आवाज येत होता मस्तपैकी गाण्याचा. मग विरूला घेऊन मी बाहेर गेले. दॅट्स इट.